नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. माझं मंगला आज्जेच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी तुम्हाला गोष्टी सांगते, निरनिराळे अनुभव सांगते, संस्कृत श्लोक शिकवते आणि काही प्रसंग देखील सांगते. आज आता मी जी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे मौनाचं महत्त्व. काय नाव आहे? मौनाचं महत्त्व. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मुळात की मौन म्हणजे काय. मौन म्हणजे बोलायचं नाही, बोलायचं नाही पण खाणाखुणा करायच्या असं पण करायचं नाही. मौन म्हणजे शांततेने स्वतःकडं लक्ष द्यायचं आणि शांततेने बसून राहायचं. हाताने खाणाखुणा लिहून सांगणं असलं काहीच करायचं नाही. ते खरं मौन. तर मौनाचं खूप महत्त्व आपल्याला आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दलची एक छान लहानशीच आहे गोष्ट, पण ती सांगणार आहे. एका गावात की नाही एक माणूस राहत होता बरं का, आणि त्याला पक्षी पाळण्याचा छंद होता. त्याच्याकडे एक पोपट होता पिंजऱ्यामध्ये. त्याने त्या पोपटाला बोलायला शिकवलं होतं. कुणी आलं की तो पोपट म्हणायचा, या नमस्कार, या बसा, असं तो गोड बोलायचा पोपट. तर तो पोपट बोलतोच शिकवलेला. एकदा तो काय झालं, गावात गेला बरं का. अजून एक पोपट विक्रेता तिथं बसलेला होता. त्याला आवडच होती ना, त्याने आणखीन एक पोपट विकत घेतला आणि अजून एक पिंजरा आणला. आणि आता त्या पोपटाला त्यांनी त्या पिंजऱ्यामध्ये ठेवून दिलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या पोपटाला पेरू दिला खायला, मिरच्या दिल्या, डाळ दिली, आणखीन काय काय द्यायचं ते दिलं. आणि तो पोपटाशी बोलायला लागला. त्याला पोपटाला बोलायला शिकवायला लागला. मिठू 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 मिया पप्पी दे. पण तो पोपट काही बोलेच ना. मग दुसऱ्या दिवशी तसंच झालं. तो बोलायला लागला त्या पोपटाशी, पण पोपट काहीच त्याचं ऐकेना. असे 4, 5, 8 दिवस झाले, पण पोपट काही बोलतच नव्हता. मग त्याला काय वाटलं, त्या माणसाला ह्या पोपटाला बोलताच येत नाही बरं का, आणि त्याने त्याला सोडून दिलं. आणि मग दार उघडून पिंजऱ्याच्या बाहेर तो पडला की आकाशात उंच भरारी मारली त्याने आणि तो स्वतंत्र झाला. तर हे मौन असं उपयोगाला पडतं बरं का. कारण त्याने पाहिलं ना की त्या पोपटाला बोलता येते म्हणून पिंजऱ्यात ठेवले, म्हणून त्यांनी मुद्दामच मौन पत्करलं आणि तो काहीच बोलला नाही. त्यामुळं त्याची पिंजऱ्यातून सुटका झाली. तर असं हे मौन आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. नाहीतरी आपण जे बोलतो ते वायफळ खूप बोलतो आणि त्यातनं आपली शक्ती पण खूप खर्च होती. त्यामुळं मौन दिवसातनं थोड्या वेळ, एखादा तास, अर्धा तास पाळण्याची आपण सवय लावून घ्यायला पाहिजे. तर असं हे मौनाबद्दलची त्या पोपटाची गोष्ट तुम्हाला नक्की आवडणार, मला माहितीच आहे. धन्यवाद.